सरकार मानसिक रुग्ण झालंय का? सरकारलाच रुग्णालयात भरती करण्याची गरज. तरुणांवरील लाठीचार्जवरून राज ठाकरेंचा संताप. तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणं अपयश वाटतंय का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल. सरकारने चर्चेच्या नावाखाली टाइमपास केला. सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेचा गंभीर आरोप. तर आमच्याशी चर्चा करायची असेल तर आता जंतर मंतरवर यावं लागेल, दिपकेंचं वक्तव्य. इंडिया आघाडी देशात दहशतवाद्यांसारखं वातावरण करतंय. दिल्लीतील आंदोलनावरून आमदार सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचा सल्ला. आंदोलक तरुणांना अशा प्रकारे मानणं चुकीचं. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहांनी तरुणांची माफी मागत राजीनामा द्यावा. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट. पेपरफुटी आंदोलनावर सभागृहात चर्चेची मागणी. राहुल गांधींच्या नेतृत्वात घेतली ओम बिर्लांची भेट. पेपरफुटीच्या दोषींना कठोर शिक्षा होणार. एनडीएच्या मंगल मिलन बैठकीत पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचंही केलं स्पष्ट. नीट पेपरफुटी प्रकरणी लोकसभेत प्रचंड गोंधळ. विरोधकांकडून चर्चेची मागणी. गोंधळामुळे लोकसभा दिवसभरासाठी तहकूब. सोनम वांगचुक यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास मुभा. सफदरजंगमधून मेदांतामध्ये नेण्यास कोर्टाची परवानगी. दिल्ली हायकोर्ट औपचारिक आदेश जारी करणार. लाठीचार्ज प्रकरणी आंदोलकांची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका. तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार. दिल्ली हायकोर्टात उद्या सुनावणी. दिल्लीच्या आंदोलनात काही लोक अजेंडा घेऊन शिरलेत. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. ज्यांना नीटशी घेणं देणं नाही असेही लोक आंदोलनात. फडणवीसांचा हल्लाबोल. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती.